रामकृष्ण हरी. तुम्ही एकादशीचा उपवास करता का? तर या उपवासामागे शास्त्रीय व आध्यात्मिक कारण आहे, ते आज आपण जाणून घेऊयात. एकादशी म्हणजेच चंद्र कालगणनेनुसार अमावस्या किंवा पौर्णिमेनंतर 11व्या दिवशी येणारी तिथी म्हणजेच एकादशी. या दिवशी उपवास केला जातो. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे. केवळ अन्नाचा त्याग न करता, कोणाबद्दलही वाईट विचार न आणता नामस्मरण करणे हे याचे मुख्य अंग आहे. तसेच एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व पाहिले तर मानवाची 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वे मन या अशा 11 गोष्टींना देवाच्या चरणी अर्पण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने एकादशी साजरी करणे होय. एकादशीचे व्रत केल्याने शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होतात. यामुळे मानसिक शांती मिळते व सत्वगुणात वाढ होते. यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन पाहिला तर महिन्यातून 2दा अन्नाचा त्याग केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच एकादशी ही चंद्राच्या स्थितीशी संबंधित असल्याने त्याचा मानवी शरीरातील जलतत्वावर देखील परिणाम होतो. 2 दिवस अन्नाचा त्याग केल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते. थोडक्यात एकादशी हा केवळ अन्नाचा त्याग नसून भक्ती, संयम आणि आरोग्य यांचा मेळ घालणारा पवित्र दिवस आहे. रामकृष्ण हरी.